राज्यातील गरीब आणि वंचित घटकातील महिलांना आर्थिक मदत मिळावी, त्यांची गुजरण व्हावी आणि स्वतःच्या पायावर त्यांना उभा राहता यावं म्हणून राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सशर्त लागू केली, म्हणजे काही अटी शर्ती ठेवून लागू केली। या योजनेचा असंख्य बहिणींना लाभ झाला। लाखो महिलांनी योजनेसाठी अर्ज केला होता, त्या सर्वांना योजनेत सामावून घेण्यात आलं। पण ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, ज्यांची आर्थिक स्थिती अत्यंत उत्तम आहे, म्हणजे ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाख, लाडकी बहीण योजनेत दिलेल्या अटीनुसार ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं। त्यामुळे राज्यात खळबळ उडाली। सरकारने अनेक आवाहन केल्यानंतर देखील अनेक महिलांनी अर्ज मागे घेतला नाही। शेवटी सरकारला यावर कठोर पावलं उचलावी लागली। या योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर पहिली कारवाई आता करण्यात आली आहे। या कारवाईपोटी सरकारने संबंधित महिलांकडून संपूर्ण रक्कमच वसूल केली आहे। आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता देखील आहे। बुलढाणा जिल्ह्यात शासकीय कर्मचारी असताना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणी शासनाकडून महिला आणि बाल कल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या 196 कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती। या सर्व प्रकरणाची चौकशी केली असता 190 कर्मचारी हे अर्धवेळ आणि 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचे आढळले, त्यामुळे ते या योजनेसाठी पात्र ठरले। तर उर्वरित 6 शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची प्रत्येकी 16,500 असे एकूण 99,000 रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे। शिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। लवकरच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे शासनाची फसवणूक करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे या कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे। राज्य सरकारने जून 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली। योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात। हा पैसा थेट त्यांच्या खात्यात जमा होतो। महिलांचं उत्थान व्हावं, त्यांचा घर खर्च चालावा या हेतूने ही रक्कम दिली जात आहे। ही योजना लागू करताना सरकारने काही अटी घातल्या होत्या। लाभार्थी महिलांचं वय 21 ते 65 वर्ष असावं, तसेच त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं। योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक करण्यात आलं होतं। मात्र अनेक महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करून चुकीची माहिती सादर केली। यात काही नोकरदार महिला देखील होत्या, त्यामुळे या महिलांना योजनेचा अर्ज मागं घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। मात्र फार थोड्या महिलांनी योजनेतून स्वतःहून नाव मागे घेतलं, योजनेतून त्यांनी माघार घेतली आणि ज्या महिलांनी या योजनेतून नाव मागं घेतलं नाही त्यांच्यावर आता कारवाई केली जात आहे।